नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा प्रेरणाला म्हणत असते की मगाशी आता तू मला महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचं जे लग्न असतं त्याच्यामध्ये ज्या विधी असतात त्या सांगितल्या, पण त्यासाठी महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची गाणीसुद्धा असतात का? यावर प्रेरणा म्हणते की म्हणजे काय, गाण्याशिवाय कुठल्या कार्यक्रमाला मजाच नाही आहे. तितक्यात अजित या दोघींसाठी नाश्ता घेऊन येतो आणि म्हणतो की चला थोडासा ब्रेक घ्या, काल रात्रभर जागून तुम्ही बरीच चर्चा केली आहे. आणि तो तेजाला म्हणतो की तेजा तुझी आता याच्यामध्ये PhD होऊ शकते हां. यावर तेजा म्हणते की PhDचं माहिती नाही आहे, पण इव्हेंट जरा नीट जरी पाडला ना तरी खूप आहे. तितक्यात आता प्रेरणाला वल्लरीचा फोन यायला लागतो. तेव्हा प्रेरणा सांगते की वल्लरीचा फोन येतोय आणि ती फोन घेते आणि फोन स्पीकरवर टाकते आणि म्हणते की बोल वल्लरी, गुड मॉर्निंग. आता तर इकडे फोनवर वल्लरी नसून मनोज असतो आणि तो म्हणतो की हॅलो प्रेरणाताई, मी मनोज बोलतोय. म्हणजे वल्लरी पण आहे इथेच. तर वल्लरीसुद्धा तिथेच असते आणि ती खूपच रडत असते. आता मनोज प्रेरणाला विचारतो की काय चाललंय तिकडे. तेव्हा अजित सांगतो की पारंपरिक पद्धतीच्या लग्नाची चर्चा. यावर प्रेरणा सांगते की अहो त्याचं काय झालं, तेजा आली आहे ना इथे तिच्या त्या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी, तर तिला पारंपरिक महाराष्ट्रीयन लग्न कसं करतात त्याबद्दल माहिती हवी होती आणि त्याचीच चर्चा चालू आहे, बाकी काय नाही. आता मनोज वल्लरीकडे बघायला लागतो तेव्हा वल्लरी खूपच रडत असते. तर आता मनोज प्रेरणाला म्हणतो की तेजाताई पण आल्यात का, मी त्यांनासुद्धा फोन करणारच होतो. तेव्हा तेजा विचारती का रे, काय विशेष. तेव्हा मनोज म्हणतो की विशेष म्हणजे आज घटस्थापना आहे ना. आता हे ऐकून वल्लरीला अजिबात राहवत नाही आणि ती अजूनच खूप रडायला लागते. तेव्हा मनोज आता परत प्रेरणाला म्हणतो की मी काय म्हणत होतो, आज घटस्थापना आहे आणि तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. तेव्हा तेजा म्हणते की चालेल ना, मी संध्याकाळी येईन. तर प्रेरणा म्हणते की मनोज भाऊजी सॉरी, पण आज नाही जमणार आम्हाला. आज ना कॅफेमध्ये 2-3 जण रजेवर आहेत, त्यामुळे आम्हाला रात्री उशिरापर्यंत तिथं थांबावं लागेल. तेव्हा अजित आणि तेजा खूप आश्चर्याने प्रेरणाला विचारायला लागतं की काय बोलते हे. तेव्हा प्रेरणा त्या दोघांनाही खुणावून शांत बसायला सांगते. यावर मनोज म्हणतो की असं कसं प्रेरणाताई. तर इकडे वल्लरी खूपच रडत असते. तेव्हा मनोज फोन साईडला करतो आणि वल्लरीला थोडंसं शांत बसायला सांगतो आणि परत तो प्रेरणाला म्हणायला लागतो की प्रेरणाताई, तुम्ही अजित तेजाताई आमच्या फॅमिलीचाच एक पार्ट आहात, त्यामुळे तुम्ही नसाल तर आम्हाला सण नाही वाटत, प्लीज तुम्ही या. यावर आता अजित म्हणतो की हो, आम्हाला पण तुमच्याकडे येण्याची खूप ओढ असते, पण आम्ही उद्या येतो हां. तेव्हा प्रेरणा खूप खुश होते आणि म्हणते की हो, आम्ही उद्या येतो आणि ती फोन ठेवून देते. तेव्हा तेजा आश्चर्याने प्रेरणाला विचारते की काय संबंध आहे. तेव्हा प्रेरणा हसायला लागते आणि तेजाला गप्प बसायला सांगते. तर इकडे वल्लरी खूपच रडत असते. तेव्हा मनोज वल्लरीला समजवायला लागतो की वल्लरी अगं का रडतेस. तेव्हा वल्लरी मनोजला मिठी मारते आणि खूप रडायला लागते. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू, हे बघ शांत हो आणि मला एक प्रॉमिस कर की इथून पुढे तुझ्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत आणि माझ्या आजारपणाबद्दल प्लीज कुणाला काही कळू देऊ नको. मला हा सण आनंदात साजरा करायचा आहे, जाता जाता कुणाचीही सिंपत्ती नको आहे मला. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, का सारखं अभद्र बोलताय. हे बघा, मी तुम्हाला सांगून ठेवते की मी तुम्हाला माझ्यापासून कुठेही लांब जाऊ देणार नाही आहे. असं म्हणून ती परत मनोजला मिठी मारते आणि खूप रडायला लागते. तर यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की वल्लरीने आता स्वतःच्या हाताने घटस्थापना केलेली असते आणि ती देवीला नमस्कार करत असते. आता नमस्कार करून झाल्यावर ती मनोजला सुद्धा नमस्कार करायला बोलवते. तेव्हा मनोज जातो आणि ते दोघेही जोडीने देवीला नमस्कार करायला लागतात. आता हे बघून महेंद्र, पुष्पा आणि इंदुताई खूप शॉक होतात. आता ही पुष्पा हळूच इंदुताईंना म्हणते की काय चाललंय हे, या वल्लरीला काय वेडबीड लागले की काय, दोघं जोड्याने नमस्कार का करतायत, काडीमोड घ्यायचा निर्णय झालाय ना दोघांचा. यावर इंदुताई म्हणतात की हो ग पुष्पा, काडीमोड घ्यायचा निर्णय या दोघांनी बदलला तर इकडे वल्लरी देवीसमोर हात जोडून मनातच म्हणते की देवी माते, माझ्या संसाराचं रक्षण कर, माझा संसार असा अर्ध्यावरती मोडू नकोस ग. यानंतर मी तुझ्याकडे कधीच काहीच मागणार नाही. मला दुसरं कुठलं सुख, संपत्ती, ऐश्वर्य काहीच नकोय, फक्त माझं सौभाग्य कायम ठेव. आता तितक्यात मनोजला चक्कर येते आणि तो तिथेच खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो. आता मनोजला असं खाली पडलेलं पाहून सर्वजण खूप घाबरून जातात आणि मनोजला उठवायला लागतात. तर वल्लरीसुद्धा खूपच घाबरून गेलेली असते आणि तीसुद्धा मनोजला आवाज द्यायला लागते आणि महेंद्रला म्हणते की भाऊजी, डॉक्टरांना फोन लावा. तर आता यानंतर मनोजला बेडवरती झोपवलेलं असतं आणि सर्वजण त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा मनोज आता शुद्धीवर येतो. आता वल्लरी मनोजला पाणी वगैरे देते आणि त्याला विचारायला लागते की बरं वाटते का तुम्हाला. तेव्हा पुष्पा विचारते की भाऊजी, असं अचानक काय झालं मध्येच. तर महेंद्र म्हणतो की तुला आधी काही त्रास होत होता का. यावर इंदुताई लगेच ओरडत म्हणतात की त्रास तर आहेच ना मह्या, या बाईचा त्रास काही कमी आहे का माझ्या पोराला. वल्लरी नावाचं ग्रहण लागले माझ्या पोराच्या आयुष्याला.
तेव्हा पुष्पा इंदुताईंना म्हणते की सासूबाई जरा गप्प बसा, तब्येत बघताय ना त्यांची, काय गोंधळ लावलाय. तेव्हा इंदुताई पुष्पाला म्हणतात की काय गप्प बसा पुष्पा, अगं हे सगळं चक्कर बिक्कर ना या बाईमुळे झालंय असं म्हणून ती वल्लरीला दोष द्यायला लागतात आणि म्हणतात की जी बाई नवऱ्याला जेलमध्ये पाठवायला निघाली आहे त्याला चक्कर येणार नाही तर काय होणार आहे दुसरं, असं म्हणून त्या खूप रडायला लागतात. तेव्हा मनोज त्यांना म्हणतो की आई अगं काय बोलतेस, घरात घट बसलेत, सणावाराचा मला घरात वाद नको आहे आणि मला काही झालेलं नाही आहे, थोडासा थकवा आला आहे त्यामुळे गरगरल्यासारखं झालं बस. आणि आई उठसूट वल्लरीला दोष देणं बंद कर गं, मला या घरात हा विषय परत नको आहे. तर वल्लरी खूप इमोशनल होऊन मनोजकडे बघत असते. आता मनोजला वल्लरीची अशी बाजू घेऊन बोलताना बघून या तिघांनाही अजिबात ते पटलेलं नसतं आणि तिघेही खूपच रागात मनोजकडे बघत असतात. तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी मनोजचे रिपोर्ट घेऊन बघायला लागते. तेव्हा मनोज तिला समजावत म्हणतो की वल्लरी अगं तू इतकी का पॅनिक होते, जरा शांत हो. तेव्हा वल्लरी म्हणते की काय शांत हो, मला आजच्या आज तुमच्या डॉक्टरांना भेटायचंय, किती त्रास होतोय तुम्हाला. तेव्हा मनोज म्हणतो की ठीक आहे, थोडासा वीकनेक आहे, बाकी काही नाहीये. तेव्हा वल्लरी म्हणते की मला काही ऐकायचं नाहीये तुमचं, मला आजच्या आज तुमच्या डॉक्टरांना भेटायचंय बस. तेव्हा आता मनोज म्हणतो की ओके आपण भेटूया, जाऊया डॉक्टरांना भेटायला, पण तू आधी शांत हो बघू, जाऊया आपण. तर यानंतर वल्लरी आणि मनोज दोघेही डॉक्टरकडे आलेले असतात आणि वल्लरी त्यांना आता विचारते की डॉक्टर यांना तर काहीच व्यसन नाही आहे, मग यांना कॅन्सर कसा होऊ शकतो. तेव्हा डॉक्टर वल्लरीला म्हणतात की मिसेस वल्लरी अहो व्यसन असणाऱ्या माणसालाच कॅन्सर होतं असं नाही आहे, अनेक महिला लहान मुलंही देखील कॅन्सर पीडित असतात, त्यांना तर कधी कुठलं व्यसन केलेलं नसतं, कामाचा ताण, आपली बदललेली जीवनशैली आणि कधी कधी जेनेटिकल प्रॉब्लेममुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. तेव्हा वल्लरी म्हणते की पण मग डॉक्टर यावर काहीतरी उपाय असेल ना हो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अर्ली स्टेजमध्ये जर यांचा कॅन्सर लक्षात आला असता तर काहीतरी करता आलं असतं, पण आता खूप उशीर झालाय, सॉरी मिसेस भांबरे, आता काहीच होऊ शकत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की प्लीज डॉक्टर निदान तुम्ही तरी असं बोलू नका, आम्हाला तुमच्याकडून खूप होप्स आहेत, आम्ही कितीही पैसे खर्च करायला तयार आहोत, पण प्लीज यांना बरं करा डॉक्टर, काहीतरी उपाय शोधून काढा. यावर डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला आता एवढाच सल्ला देऊ शकतो की तुम्ही आता त्यांची जास्तीत जास्त सेवा करा. तेव्हा हे ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती हतबल होऊन डॉक्टरकडे फक्त बघत असते. तर यानंतर आता ते दोघेही डॉक्टरला भेटून झाल्यावर बाहेर येतात. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की हे बघा आतमध्ये डॉक्टर जे काही बोलले ना त्यावर अजूनही माझा विश्वास नाही बसत आहे, मला नाही खरं वाटत ते, आपण एक काम करूया, आपण सेकंड ओपिनियन घेऊया प्लीज, मला खरंच नाही वाटत आहे हो, देव आपल्या बाबतीत एवढा निष्ठुर नाही होऊ शकत, आपण एखाद्या वेगळ्या डॉक्टरला कन्सल्ट करूया प्लीज. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू का अट्टहास करतेस. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा तुम्हाला माझा हा हट्ट समजा किंवा अट्टहास समजा, काही समजा, पण मी म्हणते म्हणून फक्त एकदा सेकंड ओपिनियन घेऊया, मी तुम्हाला विनंती करते प्लीज. आणि ती मनातच म्हणते की सेकंड ओपिनियनसाठी मी अजित भाऊंची मदत घेतली तर. यावर आता मनोज वल्लरीला म्हणतो की ठीक आहे तुला हवं ते कर, पण आता मी तर आशा सोडली आहे गं. यावर वल्लरी मनोजला समजावत म्हणते की प्लीज असं नका म्हणू ना, असं खचून जाऊ नका, आपल्याला यातून नक्की काही ना काहीतरी मार्ग सापडेल, विश्वास ठेवा माझ्यावर. तेव्हा मनोज म्हणतो की मार्ग निघेल की नाही माहिती नाही आहे, पण माझ्या आजारपणाबद्दल प्लीज कुणाला काहीही कळू देऊ नको, स्पेशली आईला, ती कशीही असली तरी, माझ्या आणि तिचे कितीही वाद होत असले तरी आपला मुलगा लवकर मरतोय हे कोणतीच आई सहन नाही करू शकणार. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो नका असं सारखं सारखं म्हणून, नाही ऐकवत आहे मला सारखं हे, तुम्हाला माहिती आहे लग्नामध्ये जेव्हा आपण सप्तपदी घेत होतो तेव्हा चौथ्या फेऱ्याचा अर्थ गुरुजींनी आपल्याला सांगितला होता, जर का मरण येणार असेल तर ते तुमच्या आधी मी स्वीकारायला हवं. स्त्रीने जर ठरवलं ना तर ती यमापासून सुद्धा तिच्या नवऱ्याचं प्राण परत मिळवून आणू शकते. म्हणून सदा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही माझं ऐका, तुम्ही मला शब्द द्या की तुम्ही सेकंड ओपिनियनसाठी तयार व्हाल. मीही तुम्हाला शब्द देते की तुमच्या आजारपणाबद्दल सासूबाईलाच काय, मी कुणाला काहीच कळू देणार नाही आहे. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की ठीक आहे. तर यानंतर इकडे घरी इंदुताई वल्लरी आणि मनोज घरी नसलेले पाहून खूपच वैतागलेले असतात आणि म्हणत असतात की गेले निघून कुठंतरी, घरामध्ये घट बसले, त्याचं काही नाही आहे, कुणाला विचारलं नाही काही नाही, गेले बाहेर. तेव्हा पुष्पा म्हणते की काय चाललंय सासूबाई तुमचं. तेव्हा इंदुताई म्हणतात की तू काही बोलू नको गं पुष्पा,
आज तर मी त्यांचा बेतच करणार आहे चांगला. तितक्यात आता वल्लरी आणि मनोज तिथे येतात. तेव्हा इंदुताई या दोघांनाही बघून म्हणतात की या आले का भटकून, घरात घट बसलेत आणि यांना फिरायचं सुचतंय. घरातल्या कामामध्ये मदत करायची, पूजेची तयारी करावी असं काही सुचतच नाही ना वकिलीनबाईला. आणि त्या मनोजला म्हणतात की हे बघ मण्या, मी तुला सांगून ठेवते, माझ्याच्याने आता हे सगळं काही झेपत नाही बघ. आणि ही बिचारी पुष्पा एकटीच किती मरमर करणार आहे. तर इकडे वल्लरीला खूप वाईट वाटत असतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा इंदुताई आता वल्लरीकडे बघतात आणि म्हणतात की घ्या, मी इथे एवढं बडबड करते आणि एक शब्दसुद्धा फुटतोय का मॅडमच्या तोंडातून. यालाच म्हणतात खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. दिवसभर फिरायचं आणि रात्री आयतं येऊन जेवणाच्या ताटावर बसायचं, एवढंच जमतं ना वल्लरी तुला. फक्त यावर आता हे ऐकून वल्लरी खूपच रडायला लागते. तेव्हा इंदुताई म्हणतात की बघा, एक शब्द बोलायची खोटी की लगेच डोळ्यातून घळाघळा पाणी सुरू. आणि म्हणतात की फिरायला गेलं होता ना तुम्ही तिकडे पण भांडून आलात का. आणि रागातच वल्लरीला म्हणतात की काय गं वल्लरी, नवऱ्याला खडी फोडायला पाठवते ते काही कमी आहे का तुझ्यासाठी, म्हणून भांडून त्याला त्रास देतेस तू. तेव्हा हे ऐकून मनोज आता त्याच्या आईला म्हणतो की आई अगं उगाच कशाला तिला काही बोलतेस, आमच्यात भांडण वगैरे काही झालेलं नाही आहे. तेव्हा इंदुताई मनोजला म्हणतात अरे बापरे मण्या, या बाईने तुझ्यावर काय जादू वगैरे केली की काय, मला तर काही समजतच नाही आहे. सोडचिठ्ठी देतोयस ना तू तिला, तरीसुद्धा तिचीच बाजू घेतोयस. जगावेगळेच नवरा बायको आहेत बाबा तुम्ही. आता इंदुताईचं हे सगळं बोलणं ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडतच आतमध्ये निघून जाते. तेव्हा इंदुताई म्हणतात की बघितलं ना. तेव्हा आता मनोज परत त्याच्या आईला म्हणतो की तुला म्हटलं होतं ना की उठ सूट तिला दोष देणं बंद कर म्हणून. आणि तो सुद्धा वल्लरीच्या पाठी आतमध्ये निघून जातो. तेव्हा इंदुताई पुष्पाला म्हणतात की या दोघांचं तर भांडण झालेलं नाही आहे, मग वल्लरी का रडत होती इतकी. माझ्या बोलण्याने ती इतकी रडेल एवढी तर लेचीपेची नाही आहे ती, मग झाले तरी काय. तेव्हा पुष्पासुद्धा थोडीशी विचारात पडते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोज वल्लरीला म्हणतो की घरात एवढा मोठा वकील असताना मला हे बनवण्यासाठी दुसरा वकील गाठावा लागला. तेव्हा वल्लरी विचारते की काय आहे हे. तेव्हा मनोज सांगतो की माझी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर केली आहे, मी गेल्यावर माझं ऑफिस तसंच सुरू राहील, दर महिन्याला तुला एक ठराविक अमाऊंट मिळत राहील, म्हणजे मी गेल्यावर तुला कधी पैशांची उणीव भासणार नाही. आता हे सगळं पुष्पा चोरून ऐकत असते. तर इकडे वल्लरी मनोजला रडत म्हणते की नकोय मला पैसा प्रॉपर्टी, मला जगण्यासाठी फक्त तुमची गरज आहे आणि माझी खात्री आहे की तुम्हाला काही होणार नाही. आपण सेकंड ओपिनियन घेतोय, माझा या डॉक्टरवर आता विश्वासच नाही आहे. बस आता हे ऐकून पुष्पा खूप घाबरते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.